ते अजून मला म्हणजे कोणतरी मिळाल्या नाही. आपल्या शिवाजी मार्केटला नाही हे साहेबांनी सांगितल्यामुळं लाख रुपये भरून स्कीम काढून दिलं. 8-10 दिवस धंदाच बंद होता. हे अधिकारी ये जा करतात पण त्या गाळ्याकडे कधी लक्ष दिलं नाही. तिला चालू पण असं दमदाटी द्यायचं बघा. त्या तिने प्रत्यक्ष गाळा बघावा, मला बाहेर परवानगी द्यावी. उद्या काय निमित्ताने झाली तर जबाबदार कॉर्पोरेशन जाईल. मॅडम भाडं माझ्या 1 लाख रुपये भरले. माझं थकीत होतं कोर्टात. आम्ही भाडं भरायला गेलो त्यावेळी भरून घेतल्या नाही. पुढं नाही तुम्ही नुसतं एक वेळा नाही जवळ 2 मिनिटाच्या अंतरावर शिवाजी मार्केट आहे की आपण सुविधा चांगल्या देऊया. 16 ते 19 पहिली लाईटीनं मान्य करतो मी. जनता दरबारात प्रश्न मांडला तरीही महानगरपालिकेचा स्लॅब कोसळला. कोल्हापूर महानगरपालिकेतील शिवाजी मार्केट येथील चप्पल लाईन परिसरात आज स्लॅब कोसळला. चप्पल लाईन मार्केटमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या निमित्ताने महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. चप्पल लाईन येथील एका व्यापाऱ्याने 1 महिन्यापूर्वी महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या. स्लॅब लोंबकळत असून 1 दिवस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी सूचना देऊनसुद्धा महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. आज सकाळी 11:30च्या दरम्यान स्लॅब कोसळल्याने येथील व्यापाऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन महानगरपालिकेचा निषेध नोंदवला. दरम्यान शिवाजी मार्केट येथील आतील बाजूस जिन्याखाली असणाऱ्या शिवाजी देसाई यांनी 15 वर्ष सातत्याने तक्रार करूनही महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. महापौर रुपाराणी निकम यांनी सुरू केलेल्या जनता दरबारामध्ये सुद्धा हा प्रश्न मांडण्यात आला. मात्र याकडे अजूनही महानगरपालिका प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही. चप्पल लाईन परिसरातील स्लॅब कोसळला, यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र शिवाजी देसाई यांचा स्लॅब कोसळून महानगरपालिका मरणाची वाट बघत आहे का असा प्रश्न विचारत आहेत. महानगरपालिकेची कोणतीही सुविधा नसून आतल्या बाजूस पावसाळ्यात सर्वत्र पाणी असते, तरीही प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. यामुळे येथील व्यापाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. महानगरपालिकेची ही इमारत 1985 सालची असून शिवाजी मार्केटमध्ये सध्या 188 गाळेधारक व्यापार करत आहेत.